गुरुजी नीरज काहीच नाही भेव लागत नाही डेनी उड्याले. जुनं खोळ आहे ना ते, जुनं आहे ना, जुने बापा त्यानं लय पाहिले नाही पास. अरे डेनी आबा काय हिंडून राहिले इकडे, ते बाम गोळे चालू आहे म्हटलं, तिकडून पाकिस्तान येऊन राहिले गोळे फेकून राहिले, तिकडून ते मिसायला फिरून फेकून राहिले ते पाकिस्तानवाले. तुम्ही इकडे फालतू अंगार पडून गिळून जाईन बसा ना जो. काय बोलून राहिले गुरुजी तुम्ही. ठेवा ते 2-4 त्या भंगारात ठेवले, म्या जमा केले, आले न ते निरा जंगेल पुरे ते पाकिस्तानातले फेकून राहिले. ते काय होय ते डोरनोन काय होय ते मिसायलातले ते निरा जंगेल आहे. हे पा त्या तिकडे जमा केले, ते इंनाच्या गंजीसारखे जमा करून ठेवून राहिलो मी. काय कामाचे ते फुसके बारले कायचे निरा मुजऱ्या करते ते. बापरे इंदाची गंजीच लावली म्हणते हो, त्यामुळे खयच्याला बुडा तर म्या म्हटलं असं बुडा असा. मला माहित आहे ना निरा कशाला आहे ना ते बुडा, कशाला आहे ना ते जुना होतं ना, गेलता ना मिलिटरीत गेलतं म्हणते ना, हे महिन्यात भर राहायला वाटे ना आलं पाहून माहित आहे जरा असं. अरे तरी पण जरा ध्यान ठेव ना, काही आपलं एखादा फुटला बाम गोया त्याचा काही झाला काय फालतू तिकडे हिणून राहिले. संध्याकाळी पाहिजे तसे तुला घरात राहायचा बरं. काय राहिलं आता, मी तर म्हणतो मी झाले तयार आहे बांड्रीवर. काही नाही राहिलं, ते निरा फटाके फुसके आहे ते. निरा काही मुजऱ्या जाय द्यायच्या, हात पाव में दम नाही, हम तुम्हारे से कम नाही. बस जाऊ द्या, द्यायच्या काही कामाच्या गोष्टी आहे का हो गुरुजी. युद्ध तर बंद केलं म्हणते बापा लगेच. खेळली मापूल फोडली कायलेच फालतो ते जवान आपले इकडचे मेले ना, पोट्टे नाही तुरणे पोट्टे गेले मेले, लगेच दिले बटन दाबल्यासारखे युद्धही बंद झालं म्हणते. हो ना, ह्या सर्व नाही त्याचा चालू करायचे हप्ते सगळे बोलावते, इकडचे तिकडचे जमा करून मग बंद करायचे हप्ते कोणालाच नाही विचार देते, बटन दाबल्यासारखे बंद करून. आता मौसम बनला आता मौसम बनला आता ना, मौसम बनल्यावर सध्या काही गरज नव्हती ना, चाललं असतं अजून महिना भरी चाललं तर एवढा कोणता फरक पडून राहिला होता नाही. काही जरा मॅटपणा वर करते ना असं हमेशा उन्हाळलं म्हणते. पहिल्या युद्धापासून हेच चालू आहे आपल्या इथं रणगाळ. ते होते इकडे जिताले जाते आणि अजून देते बंद मारून. अरे हे निरा यायच्या पोया शेकाले पाहिजे ना, यायच्या पोया शेकल्या का झाले का मग बसा तुम्ही तिकडे मरा का वाचा. ते बांड्रीवरचे त्याचे घरं पाय ना म्हणा, ते बिचारे रोज मरण जगते. काय गुरुजी काही कामाची गोष्ट नाही, जाऊ द्या. हे चालू आहे ते तिकडे फटाके होय, फटाकेत म्हणून राहिलो मी त्याला आता. असं आहे मंडळी ते नाही. युद्ध चालू राहिले पाहिजे होतं का बंद व्हायला आम्हाला वाटते बा, जरा सगळं अजून पाहिजे होतं थोडंसं नाही. आता सांगा कमेंट करून तुमची इच्छा असेल तर, काय आम्ही पाठवतो तिकडे वरते डायरेक्ट ह्या व्हिडिओ देतो पाठवून कमेंटावर. हे पा जनतेची इच्छा काय आहे तर पहा. आता इकडे पुढचा व्हिडिओ आता हे एवढंच होता इथं, तो तिकडे पुढे दुसरा व्हिडिओ आहे पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा समजते नाही का. तुमच्या काय आहे तर मनातल्या इच्छा सांगा कमेंट करून, पहा शेवटपर्यंत. लाईक करता लाईक व्हिडिओला आपल्या चॅनलचं नाव सांगून द्या ना आपल्या. हो चॅनलचं नाव का जुनं चॅनल आहे ना आपलं, का भुलले का लोक बाबा लय जुने लोक आहे ना आपल्या पायनार प्रेक्षक वर्ग, लाईक सगळेच करते ना. आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवता, जय जय महाराष्ट्र माझा. आपलं दुसरं चॅनल नाही आहे कोणतं, एकच चॅनल आहे. आणि आता कसं 1 दिवसाच्या व्हिडिओ चालू झाले आपले. आता 1 दिवसा रिस्पॉन्स वाढला तर रोजचा येऊन जाईल. 5 शेवटपर्यंत आणले का रे बाबू रे आंबे रे. अरे बापरे, अहो आजी काय सांगू तुले, बापा आंबेच नाही भेटवले आम्हाला. आम्ही म्हटलं बांबरा हिंडू अन्नासून गेलो, आंबा एक नाही सापडून राहिला. वानरही नाही आहे झाडावर, वानराले पडते. आंबेच नाही भेटले म्हटलं आम्हाला. आणलं रे बाबू जरासे रे आंबे, आमचूल खुला करायचे आहे ना, 12 महिने राहते मग आमचूल खुला केल्या म्हणजे. कायच्या फुलाकाचे बागे बुढे रे. अरे बाबा इकडे आमची आम्हाला माहित काय होऊन राहिली काय नाही, तर आम्हाला खाले टोटून लावले आम्हाला भेटवायला ना. आमचूला फुल्या काटे म्हणजे आधी भेटून नाही राहिले आम्हाला आंबे. आमच्याजवळ काय आता इलाज नाही राहिला बा. कोण होय रे बा रे, कोण शांताराम दिसून राहिला, कोण दिल होय नाही मोठा शांताराम कोण दिल होय तो. मला वाटतं मारुती आहे ढोटूक मंदात, 3 जण आहे वाटते येऊन राहिली इकडे. हो इकडेच येऊन राहिले ते, जरासं काम आहे त्याचं, एक काम चालू आहे. हो शांताराम आहे, हो कंदील आहे, मारुती होय चालू आहे, जरासा विषय चालू आहे. ते पोट्ट्याचे जरा सोयरीक जोडा लागते ना, त्याच्यासाठी चालू आहे त्याची धावपळ. काय म्हटलं गरबा बापा मोठा डोबरो मारुती आहे, काय जेवाय जाणार. अरे बाकीचे नाही आले का रे, 3 जण आले का, कंदीलले सांगला का रे बा शांताराम. हो मी काय आलो जसं आपल्यालाच पहिले चर्चा करून घेऊ, बसून घेऊ, मग बाकीचं पाहू. सर एकाने भेटायचं का सगळे एकखट्टी मीटिंग करायची, हे ठरवावं लागेल ना आपल्याला. पहिले देवदासले बोलावलं, देवदास येऊन राहिला. पोर्टल पाठवलं होतं ना लाऱ्याले, थोई गेला आपला भाण्या अजून आलाच नाही. येतील ना ते देवदास येऊन राहिला, देवदासले बोलावलं काय तर आपलं ठरवून टाकून मग पाहू. हो बरं मी काय मोठे भाऊ झालं इथं चिल्लल पोट्टे काय आले, हे पोट्टे काय भाऊ इथं फालतूचे कसं असते, चिल्लल चालल पोट्टे नाही पाहिजे, अशा मुलब्बी लोकांच्या गोष्टी आहे.
काय कोण दिला पाहिजे समजत नाही ना हे काय होय कोणते लेकरं हे तर पाहिलं पाहिजे तर जाते का तो हटको राहतो जगण्यासंगे नाही नाही त्याचं काही एवढं काही महत्त्वाची गोष्ट विषय नाही आहे काय असा सहज विषय आहे अरे जगन सांगेल कुकडे आले होते काही इकडे काही काम ते राहते काय हा काय म्हणते रे जगन? हा काही अर्जंट काम नाही म्हणते ते, एवढे काही महत्वाच्या गोष्टी नाही म्हणते ते. आपण म्हणजे लेकरं आले आणले म्हणते कोणी लप्पा म्हणते नाही. हा बरोबर आहे हुशार समजते नाही. हा नाही बरोबर करतो थांब मी सांगतो काय म्हटलं. नाही हे आजीचं काम आहे म्हटलं. ते आजी बुडीले म्हटलं ते आंबे आणून राहिलो आम्ही तिकडे. आंबे शिला लागते आम्हाला. काम आहे आम्हाला इथं इथं ते मोठ्या बाच्या मागायला सांगितलं आजीनं. हा मोठे बाय ना मोठ्या बाच्याच मागा आम्ही कुठं ते चाललो. सांगा विचारा कधी मोठे बाले. हो राहू दे ना बुडीनंच म्हटलं जाईल काय बोलावलं असं जाऊ दे ना काय फरक पडते पाहिजे हाती पाहिजे धराले पाणी हे ते आणाले राहू दे लेकरं काय लहान लेकरं ते काय बिचारे खेळते बसते काय लहान लेकरं म्हणतात ते लेकरं कोणते होईल लेकरं हे आपल्या इच्छेने राबत आहे ना हे आता काय शांताराम कसं आता काय जा बरं पा कुठं बसवता काय करता बसा बरोबर मीटिंग घ्या लवकर लावा बरायचा मेळ लावा बरोबर हो ना बरोबर ठीक आहे चला आता कुठं ते आपल्याला काम पडते जगण्या सांगितलं बरं ठीक आहे मग इथं बसा का तिकडे चालता तिकडे घे नाही तर इथं घे तिकडे जागा होती कोण दिली याच्या त्यात इथं वसरीत बसलो असतो पाय ना कुठं बसतात आपण का तयारच आहे सदा ना कधी कोणी चालले रे बाडे तिकडे चालले वाटतं कुठं महत्वाची मीटिंग आहे वाटते. हा काहीतरी मीटिंग आहे म्हणते काहीतरी कामाची गोष्ट असं जाय ना कुठंही आता आहेच मागा आपलं. चला तिकडे जायला कुठे जायला लागते ते तळगडं टाकायला लागल्यानंतर आम्ही टाकून देतो. हा कुठं काय मीटिंग म्हणलं तळगडं टाकायला लागेल ना. आम्ही करू लागतो पाणी गिनी यांचं संख्या चल पाणी गिनी पाजू येईल हा तळ मला टाकू लागू चला पुढे जायला लागते. काढणं ते बंगलूर तिरे काढणं पहिले कसं का मॅट हायबे का तू मावली बे कटलं का गोड लवकर झप इथं कोणी याचं भेवाय बरोबर लवकर हे ना जाऊ दे ना जे काढले शेतात जाऊ दे तिकडे पटकन काय अरे काशी ना तू घुसबर अंदर त्याला काय जमते तो पहिले तर बकरी भेणारा माणूस आहे तो मावली म्हणजे काय एवढा का डेअरिंग बाज आहे काय हा तिकडे ऑटो आणू गाडी घेऊन उभी आहे काय लागे धाकधुकचं काम आहे सापडलं तर एवढी मेहनत व्हायला आली ती जाऊ दे ना ओढते ओढ इकडे ओढलं माली ओढलं ते टंगडे ओढलं काय घुसू राहिले अंदर ते बकरी ओढले का मॅटाचा धंदा आहे खटलं ओढलं ते तिकडे कुटारात काय घुसू देणार ओढलं दिले झप्प सांगाले बोलाले काहीच नाही वाटत ओढल्याने चालली राजा ते काशीनाथ मला सांगू राहिलो बाबा ये ना अंदर घुसू राहिले ते लटकून राहिले तिकडे जाऊन पाय बरं ते त्या अटावर तर तिकडे घुसून पाय त्या वखरावर चढली ती आता पाय गुड्या मारू राहिली बकरी मलाच म्हणून राहिला तू इकडे एक तर हन्ना सुनाला बकऱ्या निघून नाही राहिल्या भाई ज्या राहिल्या ते हा खादोड्यासारख्या आहे का खादोड्यासारख्या मजबूत राहिले का त्या बकऱ्या बाबा हो ना ते काय हे मी काय बबन भाऊ जाऊ द्या बरे झपकन तिकडे अंदर जाऊ द्या जेवढ्या काढल्या तेवढ्या भरून द्या गाडीत हो मी तेच म्हणून नाही काय झुंबर हे जाऊ दे पाहुणे बा जाऊ द्या बरं हे तिकडे हाकला तिकडे जाऊ दे हे जेवढ्या निघाल्या तेवढ्या हा बाकीच्या मग घेऊन येतो इकडं तू घेऊन ये काय आम्ही घेऊन जातो आणि हो ना तिकडे नोंद सोलाल भाऊ आवाज देऊ ना तिकडे हात देऊ ना चल ना जे असं ते जाऊ द्या म्हणे घे ना इकडे पाहुणे बा हा ना ओणा त्या बकऱ्या ओणा इकडे हा ना इकडे हे ना इकडे जाऊ द्या ना इकडून साईड ना बसले आपल्या तिथं झॅम एवढा टाईम असते काय हो मी छेच म्हणून राहिलो हो ना ओ काशीनाथ भाऊ घ्या ना जाऊ तू म्हटलं तिकडे जाऊ त्या जेवढ्या निघाल तेवढ्या नाही का झुंबर भाऊ तिकडे थांबले आवाज देऊन आले म्हणजे ना सोलाल भाऊ हो जेवढं गाडी उभी आहे तिकडे म्हणून म्हटलं अरे हो ना घेऊन जा ना कोण नाही म्हणून घेऊन जा ना हन्ना तिकडे झप हन्ना तिकडे पाहुणे बा घ्या बाबा हाकला बरं तिकडे जाऊ दे हे पाडतो मी मावलीन तू मी घेऊन येतो बाकीच्या राहिल्या सुल्या ह्या जाऊ द्या तिकडे हा ना तिकडे हा अरे येऊन आलो घ्या हो आवाज देऊन सोलाल भाऊ आवाज देऊन आला घे ना लोक 1 2 3 4 5 6 7 8 9 सर 11 टाकले ना झुंबर 11 बकऱ्या भरल्या त्याने आणि शाळेत गेलते का नाही शाळेत हा काही शाळेत गेलते का म्हटलं हे का कापल्या का नाही 9 भरल्या 9 दिसणार गाडी मग काय माझ्यासमोर 9 भरल्या नाही तर या द्या बना द्या तुला मग टाका पटपट द्या हो ना थांब हे आता एवढं मावतीन पाहिजे कडे जास्त दाटूट नका करू हा बरोबर भर जा म्हटलं इथं समोर बसून समोर ठेवून द्या दोन लय गाडी राजा फुल भरली माय बिटा चांदीच आहे आपली हा छप्पर फाडक्या काम आहे अरे बाबा घे ना ते तिकडचं लवकर घे बरं टाक अरे बकऱ्या इकडे पाहून राहिल्या ना त्याला धरा लागते इकडून तो मावले तिकडे ते बकरी पाहिली त्याला आणायला गेला थांब ना टाकू ये बा ये ना लवकर घेऊन ये मला पाहुणे बा तुम्ही तो बोकडा आहे ना तुम्ही पाहुणे बाच्या ह्याची बोलता अज्जात बोकडा आल्या का तो बोलता मार काय हो टक्कल ठेवलेला का बाप मुसंड्या मारवायला असा आता 2-3 धडका मारल्या म्हणजे ना अज्जात आहे कान धरला मी तसा त्याचा त्याला काही फटकून देत मी हा बबन भाऊ तुम्ही काळजी नका करू तुम्ही फक्त तिकडल्या बकल्या वर टाकून द्या
नाही नाही तो काय त्याचा सोडू नका मेन मेन आहे तो हा चांगला पैसे त्याच्यावर वसूल होते भारी आहे गडी तो त्याला सोडू नका बरोबर पयाला गेला तर आटपणारही नाही तो त्याचा कान बरोबर धरून ठेवा तुम्ही. अरे काय झालं रे बा काहून बकरी नेली त्याने. अरे बा काय अज्जात बकरी हारायचे होते तिकडे. अरे पयाली ना ते डायरेक्ट तिकडे त्या तिकडे खातोड्याच्या वाडीतच घुसली ते. मी आलो बा इकडे म्या म्हटलं अजून दिसलं तर अजून आपत होईल. जाऊ द्या ते गेली तर गेली आता. आणि व्यापारी तयार आहे ना हा व्यापारी समोर तयार आहे म्हटलं चला मग व्यापाऱ्याला फोन घेऊन लावून द्या नाही तो वक्ताला का भेटणार नाही. बाबा व्यापारी बिलकुल तयार आहे व्यापारी म्हणजे मामालेच केलं मामा लुटेले समोर ठेवलं ना तोच बरा आहे. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बस काम करू आपण. त्याला लावून देत तरी फोन मी म्हणजे निघालो म्हणून गाडी घेऊन म्हणजे तो हजाराची तिकडे पुढं आपण मामा लुटे रे थोडा समोराच्या साठच करून टाकीन आपल्या हाती काय येऊ देईन तो उरू देईन पाहिजे हा चोर मावसारे वय नाही झाला पाहिजे खाया प्या कुठे गेला थोडा मारा नाही आपण झाला पाहिजे. नाही त्याला सांगितलं ते ह्या धंद्यात इमानदारी असते त्याची काही काळजी नको करू. थांबणं फोन लावून आला मी त्याला समोरच बोलावतो नाही इकडे. उचल ना रे बारे मामा येईल का मोठा भाव खाते उचलत नाही. हाँ कौन बात कर रहा है किसने फोन करा मामा को. अरे च्या अबे काहीच बोला नाही अबे. अरे मी बोलाल बाबू रे शिवलाल टोयगोडे बोला ना जरा पद्धतशीर बोलत जा ना काही शिकवलं नाही का तुम्हाला काही वळण गिळण मान हा ते मामा जोड दे लेखाचे खोगिराचे भरती कोण बात कर राहिले काही समोरचं कोण बोल मामा जोड दे. कोण होय रे बाचा रे कोणाचा फोन होय कोणाचा फोन आला म्हटलं माया होय काय. हाँ वो शिवलाल टोयगोटे शिवलाल टोयगोटे हे क्या बोला शिवलाल टोयगोटे म्हणते. अरे आला काय फोन मी वाटच पाहून आलो तो ना किती वाळ कुडचे आले काय ते आले का म्हणते गाडी घेऊन आले का म्हणणं दे माझ्याजवळ. हॅलो अरे बोला शिवलालजी बोला आले का पोचले का बकऱ्या घेऊन. हो मी बकरा घेऊन निघूनच राहिलो तो. हे तुमचं जरा भाच्याला जरा वळण शिकव ना काय बोला लागते काय बोलते ते लेकरू कोण आहे रे क्या आहे रे काय जरा त्याला म्हटलं पद्धतशीर असं नसते. बरं आता निघालो आम्ही म्हटलं कुठं पोचू. काय ते इले कोणतंच वळण सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरा ह्याच धंदा आहे ना टाईमच नाही भेटत ते वळण लावायचं. आता इथं काय हेच आहे. बरं तुम्ही निघणार चौफुली निघा आपली माथ्यावरची तिथं येऊन फोन लावा मला मी बरोबर तिथंच पोचतो. आता तुम्हाला किती टाईम लागन झाली का तुमचं भरपूर झाल्या का सगळ्या बकऱ्या. हो भरल्या 4-5 राहिल्या फक्त. ठीक आहे चौफुलीवर आता समजून चला आता निघालो आम्ही. चौफुलीवर याच्या पहिलेच मी तुम्हाला फोन लावतो जसं कसे जास्त टाईमपास नको देऊ म्हणजे वाट पाहायचं काम नको देऊ. एक तर काम काय चोरीचा मामला म्हणून म्हटलं जरासं कसं आहे तो खादोळी जरा तिकडे टवकारून आहे बरं. खादोळ्याचा एक तर माल होय त्याला सांगितलं त्या काच्यानं का माल इकडे गेला तिकडे गेला म्हणून म्हटलं हातात लागलं नाही पाहिजे आपण त्याच्या अण्णा तुम्ही पहिले इकडे घेऊन तर या खादोळे का कोणी असो तो त्याला पिदोळे करून टाकू. तुम्ही या फक्त माल घेऊ बरोबर इकडे लाईन लावून ठेवली आहे मी माझ्याजवळ वरचे व्यापारी आहे सगळे. मग जमलं बस तेच पाहिजे फक्त आम्हाला एकदम जगदम कधी कॅश मधून द्यायचा आणि बस तुम्ही तिकडे ना मी इकडे. आणि घेणार कना इथं म्हणा काय संध्याकाळ होईना घेणार लवकर कना फोनवर गोष्टी करता काय गाडीत बसल्यामुळे होते ना फोन तुम्ही नाही म्हणते झाम करा चला लवकर. हो झालं बरं ठेवा मामा ठेवा आता बस निघालो आम्ही. पाहिजे ते जर भाच्याला का नाही बरोबर बोलणं शिकवा तुम्ही चांगलं नाही 4 चौघा समोर असं कोणी बोललं तर बरोबर नाही वाटत माणसाला हे म्हणाले मी.